आगामी लोकसभा चुनाव को देखते हुए राज्य में महागठबंधन ने काम शुरू कर दिया है। शिवसेना, शिंदे गठ, राष्ट्रवादी, अजित पवार गठ और बीजेपी के महागठबंधन ने राज्य भर के हर जिले में रैलियां आयोजित की है। बीड़ में महायुति की बैठक के दौरान देखा गया कि बैनर पर दिवंगत बीजेपी नेता गोपीनाथ मुंडे की फोटो नहीं होने से बड़ा विवाद हो गया। अब इस मामले पर सांसद प्रीतम मुंडे ने बीजेपी को ही आड़े हाथों लिया है। बीड़ शहर में महायुति की बैठक हुई। बैनर पर लगी फोटो से पता चल रहा था कि इस सभा की शुरुआत में बीजेपी कार्यकर्ता आक्रामक हो गए। बैनर पर दिवंगत जननायक गोपीनाथ मुंडे की फोटो नहीं होने से बीजेपी कार्यकर्ता आक्रामक थे। कार्यकर्ताओं की इस नाराजगी के बाद आयोजकों को तुरंत बैनर बदलना पड़ा। इस मामले पर अब प्रीतम मुंडे ने नाराजगी जाहिर की। प्रीतम मुंडे ने चेतावनी देते हुए कहा कि बीजेपी के प्रोटोकॉल के मुंडे साहब की फोटो क्यों शामिल नहीं है। बीड़ जिले में अगर बीजेपी मुंडे साहब की फोटो के बिना कोई कार्यक्रम करने की कोशिश करेगी तो इसे बर्दाश्त नहीं किया जाएगा। साथ ही मुंडे साहब के नाम के बिना महाराष्ट्र में कोई भी कार्यक्रम नहीं किया जाएगा। मनापासून खूप खूप कदर करते, कारण आपला नेता हयात असताना त्याच्या समोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं, आक्रोश करणं, आवाज उठवणं हे तर कोणीही करतं। आज आपला नेता हयात नसताना त्याचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जावी ह्याच्यासाठी आवाज उचलणारे तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे, तुम्हाला त्रिवार वंदन आहे। तुम्ही सगळे होतात, तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे। इथून पुढचा प्रवासही आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचा आहे। हे करणारे कोणीही असतील, मी यापूर्वी कधीही या प्रकारच्या कुठल्याही विषयावर बोलले नव्हते, पण हे करणारे कुठलेही पक्ष असतील, मग तो अगदी भारतीय जनता पार्टी जरी असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये खरं तर महाराष्ट्रात कुठे हे झालं नाही पाहिजे, परंतु किमान बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचे प्रकार झाले तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही। आपला पक्ष करतोय म्हणून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नये, हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत। त्यामुळे मी ह्याची विनंती करते, आज ही भूमिका स्पष्ट करणं मला वाटतं ही काळाची गरज होती। तुमच्या कोणाच्याही मनात ही खंत राहू नये म्हणून ह्याचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटला। ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय बीड जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठलीही मोठी राजकीय घडामोड आज साहेब जाऊन 10 वर्ष झाले तरी सुद्धा पार पडत नाही। त्या मुंडे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये नाहीये फोटो, हे कारण खरंच मनाला पटणारं नाही। हा काही प्रशासकीय कार्यक्रम नव्हता की ज्याच्यावरती ठराविकच लोकांचे फोटो आले पाहिजेत। मला नाही वाटत आज जर आपण असं सांगितलं की नाही आमच्या जिल्ह्यात तुम्ही मुंडे साहेबांचा आणि पंकजाताईंचा फोटो टाकल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होणार नाही असं म्हणालो तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची कोणी काही त्याच्यावरती घेईल दखल असं मला वाटत नाही। त्यामुळे अशी कारणं, अशा सूचना कोणाकडूनही आल्या असतील तर त्या चुकीच्याच आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे गोष्टी घडू नयेत ह्याची खबरदारी सर्वांनी घेणं गरजेचं आहे।